महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षात असेल, गेल्या 10 वर्षात असेल, जे काही राजकारण झालेलं आहे, एवढं गलिच्छ राजकारण झालं, एवढं घाणेरडं राजकारण झालेलं आहे, एवढं राजकारण पडलेलं, खोटं बोलण्याचं राजकारण, गलिच्छ राजकारण मी तरी माझ्या 30 वर्षात पाहिलेलं नाही. 10 वर्षात 11 वर्ष मी राजकारणात आहे, कधीही मी राजकारण एवढं खालवलेलं पाहिलं नाहीये. साधारणपणे आपण पाहायचो अनेक लोक पक्ष बदलायचे, अनेक लोकांना सीट मिळाली नाही मिळाली, तिकीट मिळालं नाही मिळालं, आदरपूर्वक दुसऱ्या पक्षात जायचे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणून निवडणूक लढवायचे, युत्या व्हायच्या, युत्या तुटायच्या, हे सगळं होत असतं. पण तुम्ही जे देवेंद्र फडणवीस साहेब ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भाजपा म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये राजकारण घाणेरडं केलेलं आहे, ते गेल्या 2-2.5 वर्षामध्ये हे पूर्ण देश बघत आहे, पूर्ण जग बघत आहे. पहिलं शिवसेना फोडली, जो आमचा एक परिवार होता. शिवसेना म्हणजे एक परिवार आहे, भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी, हिंदुत्वासाठी लढणारा, सगळ्यांसाठी लढणारा हा परिवार जो आहे तो फोडण्याचं तुम्ही धाडस केलं. केलं तर केलं, सांगितलं पुढे आम्हाला बदला घ्यायचा होता उद्धव साहेबांचा आणि म्हणून आम्ही केलं. ठीक आहे, शिवसेना तुम्ही फोडली. 40 गद्दार, 40 चोर, पक्ष चोर, बाप चोर, चिन्ह चोर, ह्या अलिबाबा 40 चोरांना तुम्ही कुठे कुठे घेऊन गेला होता? गुजरातला गेलात, गुवाहाटीला पळवलात, गोव्यात तर टेबलावर कुठच्या परिस्थितीत दाचवलं मला माहित नाही. तर बघा, आता तो जसे जसे ज्यांचे संस्कार असतात तसे ते टीका करत असतात, तसं बोलत असतात. त्यांच्या आईवडिलांचे संस्कार जे आहेत त्याच्यावरती तसे झालेले आहेत, म्हणून जे एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन असे अपशब्द जे आहेत, आपली पात्रता नसताना, आपली लायकी नसताना, मग हे जे संस्कार आहेत हे संस्कार खूप मॅटर करतं. आमच्यावरती चांगले संस्कार झालेले आहेत, दिघे साहेबांचे आहेत, बाळासाहेबांचे आहेत आणि आमच्या आईवडिलांचे आहेत. तर आम्ही कोणाला जे आहे हे शिव्या शाप, कोणाला असे खालचे शब्द जे आहे हे कधीच वापरू शकत नाही. पण ज्यांच्यावरती ज्यांचे संस्कार झालेत त्यांना देखील तुम्ही जाऊन प्रश्न विचारला पाहिजे, असे कसे संस्कार केले. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.